मंडळी, आज आपण गुटरगू सीझन 3 या वेब सीरीजमधील सर्व भाग समजून घेणार आहोत. जर तुम्हाला या आधीचे सीझन बघायचे असतील तर तुम्ही ते आमच्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. चला तर मंडळी, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. सीरीजच्या सुरुवातीलाच आपल्याला दाखवलं जातं की ऋतू आणि अनुजचं नातं खूप चांगलं चाललेलं असतं. आणि आता अनुजही वेब सीरीजमध्ये लीड रोल करण्यासाठी मुंबईला आला आहे. तिकडे ऋतू देखील आपल्या इंटर्नशिपसाठी मुंबईत आली आहे. म्हणजे आता दोघंही एकाच शहरात राहतात. यानंतर आपण पाहतो की अनुज वॉकवरून थेट ऋतूच्या फ्लॅटवर येतो. तिथे दोघं निवांत बसून कॉफी पितात. आज आपण दोघं डिनर सोबत करूया. यानंतर अनुज थेट आपल्या घरी परततो. खरं तर प्रोड्युसरकडून अनुजला राहण्यासाठी एक घर दिलं गेलं आहे, जिथे त्याची आई त्याच्यासोबत राहत आहे. आणि अनुज रोज सकाळी जॉगिंगच्या बहाण्याने ऋतूला भेटायला जातो, कारण त्याची आई त्याला सहज बाहेर जाऊ द्यायची नाही. यानंतर अनुज कामावर जायला लागतो आणि आपल्या आईला सांगतो की आज मी कामामुळे उशिरा येईल, म्हणून काळजी करू नकोस. इकडे ऋतू ही आपली इंटर्नशिप सुरू करते आणि तिची सर्वांशी ओळख करून दिली जाते. ऋतू एका मीडिया हाऊसमध्ये काम करत असते. यानंतर आपण अनुजला पाहतो, ज्याचा आज लुक टेस्ट चालू असतो. त्याची आईही ते पाहण्यासाठी तिथे आलेली असते. तेव्हा अनुज बसलेला असतो. तेव्हा त्याची आई म्हणते, त्या मुलीला माहिती आहे का तू वेब सीरीजमध्ये हिरो झाला आहेस म्हणून? जर तिला हे समजलं तर तिला खूप वाईट वाटेल ना, की इतका चांगला मुलगा तिच्या हातून निघून गेला. पण अनुज आपल्या आईसमोर असं वागतो की जणू तो ऋतूला विसरूनच गेला आहे. पण आईला कोण सांगणार की अनुज तर ऋतूला रोज भेटतो. यानंतर अनुज आपल्या आईला म्हणतो, आई तू घरी जा, माझं काम थोडं उशिरापर्यंत चालणार आहे. पण तिथे डायरेक्टर म्हणते, नाही नाही, काम तर थोड्या वेळातच संपणार आहे. हे ऐकून अनुज थोडा चिंतेत पडतो, कारण आता त्याची आई त्याला सोबत घेऊन जाईल आणि ऋतूसोबतचा डिनरचा प्लॅन रद्द होईल. तेव्हा अनुज तिथल्याच एका मुलाकडून मदत मागतो आणि जेव्हा अनुजची आई त्याला घेऊन जात असते, तेव्हा तो मुलगा म्हणतो आणि सांगतो, मॅडमनी त्याला एका महत्त्वाच्या कामासाठी बोलावलं आहे, त्यामुळे उशीर होणारच. हे ऐकून अनुजची आई त्याला तिथेच थांबू देते आणि अनुज खुश होतो. यानंतर अनुज जेव्हा ऋतूच्या फ्लॅटवर पोहोचतो, तेव्हा अचानक तिथे सिलिंग कोसळतं. हे पाहून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. मग तिथे ब्रोकर आणि फ्लॅट ओनर येतात आणि सांगतात की आम्ही हे लवकरच दुरुस्त करून देऊ. घाबरण्याची काही गरज नाही. पण ऋतू थेट नकार देते आणि म्हणते, मला खूप भीती वाटते. कधी कोणतं छप्पर माझ्यावर कोसळेल हे सांगता येणार नाही. मग ते आपलं डिपॉझिट घेऊन अनुजसोबत रात्रीच दुसरा फ्लॅट पाहायला निघते. मात्र जेव्हा ते नवीन फ्लॅट बघायला जातात, तिथलं संपूर्ण परिसर खूप भयावह वाटतो. ते पाहून अनुज ऋतूला म्हणतो, चल आपण कुठेतरी दुसरीकडे फ्लॅट बघूया. पण ऋतू म्हणते, आजची रात्र मी इथेच राहते. उद्या सकाळी बघू. तू घरी जा. तुझी मम्मी काळजी करत असेल. तेव्हा अनुज घरी निघून जातो. पण त्याच्या मनात सतत ऋतूचाच विचार सुरू असतो. जेव्हा तो घरी पोहोचतो, तेव्हा पाहतो की त्याची आई सामान पॅक करत असते. ती म्हणते, मी भोपाळ परत जाते. इथे राहून मी एकटी बोर झाली आहे. हे ऐकून अनुजच्या आनंदाला पारावर राहत नाही. आता तो ऋतूच्या सोबत याच घरात राहू शकेल. मात्र तो आपल्या आईसमोर अशी ॲक्टिंग करतो की जणू तिच्या जाण्यामुळे तो फारच दुःखी झाला आहे. खरं म्हणजे आता तो ही बातमी ऋतूला सांगायला कॉल करतो. पण ऋतूचा फोन बंद येतो. यामुळे अनुज अस्वस्थ होतो आणि रात्रीच ऋतूच्या फ्लॅटवर जातो. तिथे ऋतू सांगते, लाईट गेली आहे आणि फोनची बॅटरीसुद्धा डाऊन झाली आहे आणि त्यामुळेच फोन बंद पडला. तेव्हा अनुज स्पष्टपणे सांगतो, या फ्लॅटमध्ये राहणं काही गरजेचं नाही. तू आत्ताच माझ्यासोबत चल. त्यानंतर आपण पाहतो की हे दोघं समुद्र किनाऱ्यावर बसलेले असतात, कारण त्यांना अजून फ्लॅट मिळालेला नव्हता. अचानक अनुजच्या आईला पोलिसांचा फोन येतो आणि त्यांना सांगितलं जातं की थेट पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी यावं. खरं तर अनुज आणि ऋतूला पोलिसांनी पकडलं होतं आणि त्यामुळे अनुज घाबरतो की आता त्याची मम्मी त्याला काय म्हणेल. ऋतूला खूप भीती वाटत असते. तेव्हाच अनुजची मम्मी तिथे पोहोचते आणि दोघांना एकत्र पाहून आश्चर्यचकित होते, कारण तिला वाटत होतं की अनुज आता ऋतूसोबत बोलतही नाही. यानंतर ती दोघांना घेऊन घरी येते. घरी आल्यावर अनुज सांगतो की मला काही दिवसांपूर्वी समजलं की ऋतू इथे आहे आणि आज तिच्या फ्लॅटवर छप्पर कोसळलं. म्हणून आम्ही समुद्रकिनारी बसलो होतो, कारण कुठेही रूम मिळत नव्हती. यानंतर अनुजची मम्मी ऋतूच्या मम्मीला कॉल करते आणि सांगते की जोपर्यंत ऋतूला नवीन फ्लॅट मिळत नाही, तोपर्यंत ती आमच्यासोबतच राहील. त्याचबरोबर ती आपल्या भोपाळला जाण्याचा प्लॅनही रद्द करते. हे सगळं ऐकून अनुज खूप खुश होतो की चला, या निमित्ताने तरी ऋतू त्यांच्यासोबत राहणार आहे. पुढच्या दिवशी हे दोघं एकत्र खूप मजा करू लागतात. पण मध्येच अनुजची मम्मी त्यांना सतत टोचून बोलते, खूपच एकत्र राहायची गरज नाही. नंतर अनुजची मम्मी आणि ऋतू दोघी मिळून ऋतूसाठी फ्लॅट पाहायला जातात आणि त्यांना एक फ्लॅट आवडतोही. पण त्या फ्लॅटचं भाडं खूप जास्त असल्याने ऋतू नकार देते. तिथेच अनुजचा लहान भाऊ विनीत कॉल करून मम्मीला सांगतो, मला खूप ताप आलाय. तू लवकरात लवकर घरी ये.
हे ऐकून मम्मी चिंतेत पडते. नंतर जेव्हा अनुज तिच्याजवळ येतो तेव्हा म्हणतो, माझं विनीतशी बोलणं झालं आहे. तो तुझी खूपच आठवण काढत होता. तेव्हाच आपल्याला कळतं की विनीतने तापाचं नाटक केलं होतं. तेही अनुजच्या सांगण्यावरूनच. जेणेकरून मम्मी भोपाळला परत जाईल आणि अनुज ऋतूसोबत लिव्ह इनमध्ये राहू शकेन. पण अनुजची मम्मी म्हणते, मी तुझ्या पप्पांशी बोलून घेतलं आहे. ते विनीतची काळजी घेतील. हे ऐकून अनुज गप्प होतो. पुढच्या दिवशी ऋतू आणि मम्मी पुन्हा नवीन फ्लॅट पाहायला जातात. पण तिथेही फ्लॅट मिळत नाही. कारण मालक एकट्या मुलीला फ्लॅट देत नव्हता. यानंतर हे लोक अजून काही फ्लॅट्स पाहतात. पण कुठेच काही जमत नाही. आणि आता ऋतूला अर्जंट मीटिंगलाही जायचं होतं. तेवढ्यात मम्मीला विनीतच्या प्रिन्सिपलचा फोन येतो. जो की अनुजनेच आपल्या मित्रामार्फत करून घेतला होता. प्रिन्सिपल सांगतो की विनीत अभ्यासात खूपच डाऊन झालेला आहे. म्हणून लवकरात लवकर शाळेत येऊन भेटा. हे ऐकून मम्मी एकदमच टेन्शनमध्ये येते आणि त्यांचा बीपी लो होतो. तेव्हा ऋतू त्यांना सांभाळते आणि काळजी घेते. त्याबरोबरच जेव्हा अनुची मम्मी तिला विचारते की मीटिंगचं काय झालं, तेव्हा ऋतू सांगते की मी मीटिंगला जाणं टाळलं कारण तुमची तब्येत ठीक नव्हती. हे ऐकून अनुच्या मम्मीला खूप छान वाटतं आणि त्या म्हणतात की ती काळजी घेते ही माझी. रात्री अनुज सांगतो की शाळेतून फोन आल्यावर आता मम्मी भोपाळला परत जाईल कदाचित. हे ऐकून ऋतू चिडते आणि म्हणते, हा फोन तूच करून घेतला होतास ना? आणि त्यामुळेच आंटीची तब्येत इतकी खराब झाली. ती अनुजला भरपूर सुनावते. तू अजूनही लहान मुलांसारखाच वागतो आहेस. यानंतर दुसऱ्या दिवशी अनुजला एक खूप महत्त्वाचा सीन शूट करायचा असतो. पण त्याला सतत हे अपराधीपण खायला लागतं की मी माझ्या मम्मीसोबत चुकीचं वागलो. त्यामुळे त्याचा सीन चांगला जात नाही. जेव्हा अनुज घरी येतो तेव्हा त्याचं ऋतूशी भांडण होतं. तो म्हणतो, आज तुझ्यामुळे माझा सीन चांगला गेला नाही. कारण काल रात्री तू मला खूप जास्त बोललीस. त्यामुळे अपराधी वाटून मला डायलॉगसुद्धा लक्षात राहिले नाही. अनुज ऋतूला एवढंच सांगतो की हे सगळं मी तुझ्यासाठीच करत होतो. जेणेकरून आपण दोघं लिव्ह इनमध्ये राहू शकू. आणि तेवढ्यात मम्मी तिथे येऊन हे सगळं ऐकते. आणि मम्मीला समजतं की दोघांचं अफेअर चालू आहे. यानंतर अनुजची मम्मी त्याला समजावते, तू आपल्या करिअरकडे लक्ष दे. तेवढ्यात अनुजच्या पप्पांचा कॉल येतो. ते सांगतात विनीतचा हात मोडला आहे. खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तू लवकरात लवकर घरी ये. तिथेच विनीत अनुजला मेसेज करतो आणि सांगतो, तुझ्यासाठी मी किती मोठा त्याग केला आहे. म्हणून ₹10,000 पाठव. म्हणजेच विनीतने मुद्दामून आपला हात मोडून घेतला होता. यानंतर अनुजची मम्मी पप्पाकडून तत्काळ तिकीट बुक करून घेते आणि अनुजकडून वचन घेते की माझ्या गैरहजेरीत तू काहीही चुकीचं करणार नाहीस. पण अनुज मात्र खुश होतो. कारण आता ऋतूसोबत मजा करता येणार होती. मम्मी निघून गेल्यानंतर हे दोघं आपल्या मित्रांना घरी पार्टीसाठी बोलावतात आणि खूप मजा करतात. मात्र दुसऱ्या दिवशी मेड येत नाही. त्यामुळे सगळी काम या दोघांनाच स्वतःलाच करावी लागतात. या दरम्यान ते मजा करत राहतात आणि दोघांनाही एकत्र वेळ घालवायला खूप छान वाटतं. नंतर एका दिवशी ऋतूची हेड तिला सांगतात, तुला एक मुलाखत घ्यायची आहे, तर त्याची तयारी होईल का? हे ऐकून ऋतू खूप खुश होते आणि म्हणते, हो, मी सगळं करेन. इकडे अनुजचे मित्र त्याला पबमध्ये जायला म्हणत असतात. पण अनुज नकार देतो आणि सांगतो, मला ऋतूसोबत सिनेमा पाहायला जायचं आहे. त्यामुळे मी येऊ शकत नाही. रात्री जेव्हा अनुज आणि ऋतू सिनेमा पाहत असतात, तेव्हा ऋतूला तिच्या हेडचा कॉल येतो आणि मग ही दोघं इंटरव्ह्यूची तयारी करू लागतात. अनुज मूव्ही डेट एन्जॉय करू शकत नाही आणि ऋतूसाठीच त्याने आपल्या मित्रांनाही नाही म्हटलं होतं. दुसऱ्या दिवशीही अनुज चिडलेला असतो आणि रात्री झोपेत असताना ऋतूच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येत असतात. त्यामुळे तो चिडून फोन स्विच ऑफ करून टाकतो. यामुळे ऋतू दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला उशिरा पोहोचते आणि तिथे तिचा हेड आधीच इंटरव्ह्यू घेऊन मोकळा झालेला असतो. ऋतू विचारते तेव्हा हेड तिला रागवतो आणि म्हणतो की मी तुला किती वेळा कॉल केला, पण तू तुझी जबाबदारी समजून घेतली नाहीस. हे ऐकून ऋतू माफी मागते. पण आता तिच्या हातून एक चांगली संधी निघून गेलेली असते. घरी परतल्यावर अनुज तिला सांगतो की मी भाजी चिरून ठेवली आहे. तू फक्त बनवून दे. ऋतू थकलेली असूनही जेवण बनवायला घेते. पण घाईत तिच्या हातून जेवणात जास्त मीठ पडते. तेव्हा अनुज म्हणतो, असं करूया, आपण बाहेरून काहीतरी मागूया. आणि याच गोष्टींवरून दोघांमध्ये वाद होतो. ऋतू म्हणते की हे काम तू आधीच करू शकला असतास. अनुजही चिडतो आणि मोठ्याने बोलून तिकडून निघून जातो. आता ही सिच्युएशन दोघांनाही सांभाळता येत नाही. कारण ती परीकथा वाटणारी दुनिया आता संपली होती. त्या रात्री ऋतू आणि अनुजला त्यांच्या एका मित्राच्या पार्टीला जायचं असतं. म्हणून हे दोघं तयार होत असतात. ऋतू वॉशरूममध्ये जाते आणि तिथं नळ गळत असल्यामुळे ती पूर्ण वेट होते. त्यामुळे पुन्हा दोघांमध्ये भांडण होतं आणि ते एकमेकांवर खूप रागवतात. तेव्हा अनुज म्हणतो, तुझा फोन अख्खी रात्र वाजत होता. त्यामुळे माझी झोपही नीट होत नाही. म्हणून मला तो बंद करावा लागला. हे ऐकून ऋतूला खूप धक्का बसतो की अनुजमुळेच तिचा चान्स मिस झाला. त्यामुळे ती अनुजला भरपूर सुनावते.
पण मग दोघंही आपापल्या चुका मान्य करतात आणि नळही दुरुस्त करून घेतात. म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये पुन्हा सगळं काही ठीक होतं. यानंतर आज अनुज मेडिकलला जातो आणि तिथे तो प्रोटेक्शन घेतो. पुढे हे दोघं आज इंटिमेट होतात आणि त्यानंतर अनुज खूपच उदास दिसत होता, जे ऋतूलाही जाणवतं. मग अनुज ही गोष्ट अमित भैयाला सांगतो की मी ऋतूसोबत सगळं केलं, पण मी फार काळ टिकू शकलो नाही. हे ऐकून अमित भैया म्हणतो, यामुळे तुझं इम्प्रेशन खराब होईल. असं कर, आधी स्टॅमिना वाढव, मग पुढच्या वेळी ऋतूसोबत इंटिमेट हो. हे ऐकून अनुज दुसऱ्या दिवसापासून आपल्या स्टॅमिनावर काम करायला लागतो. इथे ऋतू तिच्या कलिक तृप्तीकडे विचारते, तू पहिल्यांदा जेव्हा कोणासोबत इंटिमेट झाली होतीस तेव्हा तुला कसं वाटलं? तेव्हा तृप्ती म्हणते, खूप छान वाटलं. पण ऋतू म्हणते, अनुज तर त्यावेळी खूप उदास झाला होता. तेव्हा तृप्ती म्हणते, असं कर, आज पुन्हा एकदा कर, मग कळेल की त्याला कसं वाटलं. त्यानंतर ऋतू पुन्हा अनुज जवळ येते, जेणेकरून ते दोघं पुन्हा इंटिमेट होऊ शकतील. पण अनुजला अमित भैयाची गोष्ट आठवते आणि तो झोपायला निघून जातो. हे पाहून ऋतूला खूप वाईट वाटतं. पुढच्या दिवशी ऋतू तृप्तीला सांगते, कदाचित अनुजला मी आता आवडत नाही, म्हणून तो माझ्यापासून दूर पडत आहे. पण तृप्ती तिला सल्ला देते की काही वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करून बघ. त्यामुळे ऋतू आज पुन्हा अनुजला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते आणि अनुज कसंबसं स्वतःवर नियंत्रण ठेवतो. हे पाहून ऋतू वॉशरूममध्ये जाऊन रडायला लागते की आता अनुज तिला किंचितही महत्त्व देत नाही. मग दुसऱ्या दिवशी दोघं बीचवर फिरायला जातात आणि अनुज ऋतूशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ऋतू फार काही बोलत नाही. मग ते ठरवतात की आज बाहेर कुठेतरी जायचं. ते एका रेस्टॉरंटमध्ये जातात, जिथे होस्ट सर्व कपल्सना डान्ससाठी बोलावतो. अनुज ऋतूला घेऊन जातो आणि दोघं खूप एन्जॉय करतात. डान्स दरम्यान ऋतू सहज विचारते, तुला माझा कंटाळा आला आहे का? अनुज लगेच उत्तर देतो, नाही, असं काहीच नाही. तेव्हा ऋतू विचारते, मग त्या दिवसानंतर आपण पुन्हा एकदा इंटिमेट का झालो नाही? अनुज उत्तर देतो, मला परफॉर्मन्सचं प्रेशर वाटत होतं. हे ऐकून ऋतू हसू लागते आणि म्हणते, मी तर याबद्दल विचारच केला नव्हता. यानंतर ते दोघं पुन्हा एकदा जवळ येतात. पुढच्या दिवशी अनुजचा वाढदिवस असतो आणि त्याचे भोपाळचे मित्र त्याला सरप्राईज देण्यासाठी येतात. त्यांना पाहून अनुज खूप जास्त खुश होतो. ते सगळे मिळून अनुजचा वाढदिवस साजरा करतात आणि मुंबई फिरायचं ठरवतात. त्या दरम्यान ऋतूला लक्षात येतं की तिचे पिरियड 6 दिवस उशिरा झाले आहेत. त्यामुळे तिला टेन्शन येतं की कदाचित ती प्रेग्नंट तर नाही ना. ती लगेचच इंटरनेटवर याबद्दल शोध घेते. यानंतर ते सगळे मुंबईला फिरतात. रात्री ऋतू विचार करते की ही गोष्ट अनुजला सांगावी की नाही. पण त्याआधीच अनुज तिला विचारतो, मला आणखी एक ऑडिशनला जायचं आहे, एका सिनेमासाठी. मी खूप खुश आहे. हे ऐकून ऋतू आपली समस्या त्याला सांगत नाही, कारण तिला असं वाटत नाही की त्याने या गोष्टीचं टेन्शन घ्यावं. पुढच्या दिवशी ऋतू प्रेग्नन्सी टेस्ट करते, पण टेस्टचा निकाल काय आला हे आपल्याला सांगितलं जात नाही. त्यानंतर जेव्हा अनुज घरातून कचरा टाकायला जातो, तेव्हा त्याला तीच प्रेग्नन्सी किट दिसते आणि त्याला समजतं की हे नेमकं काय आहे. म्हणून तो अमित भैयाला बोलून दाखवतो. अमित भैया सांगतात की कदाचित ऋतू प्रेग्नेंट आहे. हे ऐकून सगळ्यांचे डोळे विस्फारले जातात. दुसरीकडे ऋतू तृप्तीकडून एका गायनाकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट बुक करून घेते. इकडे अमित अनुजला समजावतो की आता चूक झाली आहे, पण आता मागे हटून उपयोग नाही. तुला आता बाप होण्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल, कारण तू आता 21 वर्षांचा झाला आहेस. हे ऐकून अनुज मान्य करतो, हो, मी माझ्या बाळाची जबाबदारी घ्यायला तयार आहे. यामुळे दुसऱ्या दिवसापासून अनुज ऋतूची खूप काळजी घेऊ लागतो, जेणेकरून तिच्या बाळाला काही त्रास होऊ नये. हे पाहून ऋतूला थोडंसं विचित्र वाटतं की अनुज अचानक एवढा बदलला कसा. अनुज दररोज ती प्रेग्नन्सी किट बघत असतो, ज्याने ती उचलून घरात आणलेली असते. दुसऱ्या दिवशी अनुजची मैत्रीण सोनल त्याला सांगते, मी ऐकलंय ऋतू एका गायनाकजवळ चालली आहे. मला वाटतं की ती बाळासोबत काहीतरी वाईट करणार आहे. यावर अमित म्हणतो, कदाचित ऋतूला वाटत असेल की अनुज तिच्यासोबत नाही आहे, म्हणून तिने असं पाऊल उचललं असावं. हे ऐकून अमित अनुजला मोटिवेट करतो आणि म्हणतो, जा आणि आपलं बाळ वाचव. यानंतर आपण पाहतो की ऋतू डॉक्टरकडे गेलेली असते आणि तिथेच अनुज बँड बाजासह पोचतो. हे पाहून ऋतू आश्चर्यचकित होते. अनुज तिला सांगतो की मी तुझी आणि बाळाची जबाबदारी घ्यायला तयार आहे. मला समजलंय की तू आई होणार आहेस. हे ऐकून ऋतू स्पष्ट करते, असं काही नाही, माझे पिरियड्स उशिरा आले होते. त्याचाच चेकअप करायला आले होते. तिथे डॉक्टर सांगतात की प्रेग्नन्सी किट काही काळानंतर आपोआप 2 रेषा दाखवते. त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही. हे सगळं ऐकून सर्वजण निघून जातात. यानंतर हे सगळे रविवारी ट्रेकिंगचा प्लॅन करतात. इथे खूप सारे लोक ट्रेकिंगला आलेले होते. त्यांना गिरीश आणि सृष्टी हे दोघं गाईड करत होते. मग सगळे ट्रेकिंगला सुरुवात करतात. अनुजचा मित्र उमेरला तिथे एक मुलगी आवडते. त्यामुळे
तो तिला इम्प्रेस करण्यात गुंतलेला असतो. आणि अनुजचा दुसरा मित्र आदी सोनलवर प्रेम करत असल्यामुळे तिची खूप काळजी घेत असतो. दुसरीकडे अमित भैया स्वतःच्या मस्तीमध्ये रमलेले असतात. त्यानंतर जेव्हा अनुज आणि ऋतू फोटोशूट करत असतात, तेव्हा गिरीश त्यांना एकत्र पाहून म्हणतो, "मला माझ्या लव्ह स्टोरीची आठवण झाली." तो सांगतो की पूर्वी मी आणि सृष्टी प्रेमात होतो, पण आता आमचे मार्ग वेगळे झालेत. आम्ही फक्त मित्र आहोत आणि अधूनमधून अशा ट्रेकिंगवर भेटतो. हे ऐकून अनुज थोडा टेन्शनमध्ये येतो की आपला आणि ऋतूचं काय होणार. दुसरीकडे उमर आधीला चिडवत असतो की त्याचं कधी काही होणार नाही. त्यावर आधी सांगतो, "पण हे गरजेचं नाही की तिनेही मला पसंत करावं." ही गोष्ट सोनल ऐकते आणि तिला ते आवडतं आणि आपल्याला हेही कळतं की सोनलला आधी आवडायला लागलेलं आहे, पण ती त्याला ते सांगू शकत नाही. यानंतर अनुज ऋतूला विचारतो की आपण लग्न कधी करणार? कारण आपल्याला एकत्र राहायचं आहे. पण ऋतू म्हणते, "मला सध्या या क्षणात जगायला आवडतं. मी एवढ्या पुढचा काही विचार करत नाही." हे ऐकून अनुज चिडतो आणि म्हणतो, "म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचं नाही का?" त्यावर दोघांमध्ये भांडण होतं आणि ऋतू म्हणते, "इतका पुढचा विचार करून आता काय उपयोग?" अनुच्या मनात मात्र लग्नाच्या गोष्टी चालू होत्या आणि त्याला वाटत होतं की कदाचित ऋतू त्याच्यासोबत राहायला इच्छुक नाही. त्यानंतर रात्री हे लोक वर पोहोचून टेंट लावू लागतात. पण टेंट लावत असतानाही अनुज आणि ऋतूचं भांडण होतं आणि अनुज एकटाच जंगलात निघून जातो. हे पाहून ऋतू पण त्याच्या मागे जाते, पण तिला अनुज कुठेच सापडत नाही. तेवढ्यात ऋतू घसरून पडते आणि तिचा पाय मुरगळते. पण तिचं लक्ष फक्त अनुजकडेच असतं. त्याचवेळी अनुज तिथून जात असतो आणि ऋतूला पडलेलं पाहून तो तिला सावरतो. तेव्हा ऋतू त्याला विचारते, "तू मला सोडून कुठे गेलास? मला तुझ्यापासून दूर जाण्याची खूप भीती वाटते." त्यावर अनुज म्हणतो, "मी फ्युचरचा थोडा जास्तच विचार करत होतो. पण आता मी जेव्हा आणि जिथे तुझ्यासोबत असेन, तिथे मी आनंदी असेन. आपल्याला एकत्रच राहायचं आहे ना?" मग हे दोघं आणखी पुन्हा एकत्र येतात. त्याचवेळी आपण सोनलकडे पाहतो, जिला सतत आधीकडेच बघताना दाखवलं जातं. म्हणजे आता या दोघांची प्रेम कहाणी सुरू होणार आहे. यानंतर हे सगळे दुसऱ्या दिवशी ट्रेकिंगहून परत येतात. तेव्हा काय पाहतात, अनुजची फॅमिली तिथं आलेली आहे. अनुजच्या वडिलांच्या हातात तीच प्रेग्नन्सी किट असते. ते बघून ते विचारतात, "कोणाला बाळ होणार आहे?" हे ऐकून अनुजच्या पायाखालची जमीनच सरकते आणि या क्षणांवर गुटरगू सीझन 3 संपतो. आता पुढे काय होणार? अनुज आणि ऋतूचं प्रेम अखेर फुललं. पण ट्रेकिंगवरून परतल्यावर त्यांच्या आयुष्यात येतो एक मोठा धक्का. प्रेग्नन्सी किट कुणाची? अनुजच्या वडिलांचा संताप आणि अनुजचा हादरलेला चेहरा. आता पुढे काय होईल? सोनल आणि आदी यांची लव्ह स्टोरी खरंच सुरू होईल का? प्रेग्नन्सी किटचं गुपित उघड होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत गुटरगू सीझन 4 मध्ये. पुढील अपडेटसाठी चित्रपट व्याख्यात चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. आणि कमेंटमध्ये तुमच्या थेअरी सांगायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.